नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असंख्य प्रश्न असतात. माझे काम होईल का? ही अडचण कधी दूर होईल? स्वामी माझ्या प्रार्थनेला उत्तर देतील का? आपण प्रार्थना करतो, मागणे मागतो आणि स्वामींच्या उत्तराची वाट बघतो. पण खरे तर स्वामींनी आधीच उत्तर दिलेले असते, पण आपणच ते ओळखत नाही. हे उत्तर एखाद्या छोट्या संकेतामध्ये लपलेले असते, तर कधी एखादे संकट टाळण्यामध्ये. आपण मात्र मोठे आणि मनासारखे उत्तर शोधत राहतो, त्यामुळे समोर असलेले उत्तर आपल्याला दिसतच नाही. खरी गोष्ट अशी आहे की स्वामी उत्तर देण्यामध्ये कधीच उशीर करत नाही. ते नेहमी आधीच उत्तर देतात. स्वामी आपल्या प्रार्थनेची वाट बघत नाहीत. त्यांनी आधीच आपले मन वाचलेले असते. आपण प्रश्न विचारायच्या आधीच उत्तर तयार असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींनी आपल्या प्रश्नाचे उत्तर आधीच दिलेले आहे, हे आपण कसे ओळखावे. स्वामी आधीच उत्तर देतात म्हणजे काय असते? तर स्वामींना आपण काय प्रार्थना करणार आहोत हे सांगायची गरजच नसते, कारण ते थेट आपले मन वाचतात. आपण अजून प्रार्थना करण्याच्या आधीच त्यांनी आपली भावना, भीती आणि अपेक्षा समजलेली असते. म्हणूनच उत्तर नेहमीच आधी तयार असते. कधी संकट येण्याआधी उपाय ठेवून, कधी योग्य व्यक्ती भेटवून, तर कधी काही संकेत देऊन. आपल्याला वाटते की उत्तर मिळालेच नाही, पण खरे तर ते आपल्या डोळ्यांसमोरच असते. आपण वेळेच्या चौकटीमध्ये जगतो, पण स्वामी वेळेच्या बंधनामध्ये नाहीत. म्हणूनच आपण प्रश्न विचारण्याआधीच त्यांना माहिती असते की भक्त काय विचारणार आहे, त्याला काय हवे आहे आणि खरे तर भक्तासाठी काय योग्य आहे. काही वेळा असे होते की आपण स्वामींना प्रश्न विचारण्याच्या आधीच काही गोष्टी घडायला लागतात. जसे की एखादी संधी समोर येते, एखादा अडथळा दूर होतो, एखादी व्यक्ती योग्य मार्ग दाखवते. हे सर्व काही स्वामींचे आधीच दिलेले उत्तरच असते. आपण विचारायच्या आधीच परिस्थिती तयार करून ठेवलेली असते. उत्तर संकेतांच्या रूपाने येते. स्वामी थेट बोलत नाहीत, पण त्यांचे उत्तर एखाद्या घटनेमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये, एखाद्या ग्रंथामधील एखाद्या ओळीमध्ये किंवा अगदी स्वप्नामध्येही येते. आपण प्रश्न विचारतो त्याआधी स्वामी आपला मार्ग तयार ठेवतात. फक्त आपल्याला ते ओळखायला शिकावे लागते. संकेत लहान असतात, पण त्यामध्ये मोठा संदेश लपलेला असतो. म्हणूनच लक्ष देणे, मन शांत ठेवणे आणि श्रद्धेने स्वीकारणे हे स्वामींच्या उत्तराला समजण्याचे खरे रहस्य आहे. आपण आपल्याला हवे तसेच उत्तर शोधत असतो. आपल्या भक्तीतील सर्वात मोठा अडथळा हाच की आपल्याला स्वामींचे उत्तर हवे असते, पण फक्त ते आपल्या मनासारखे हवे असते. जर उत्तर आपल्याला आवडले नाही, तर आपण म्हणतो की स्वामींनी अजून ऐकलेच नाही. पण खरे म्हणजे स्वामींनी आधीच सांगितलेले असते, फक्त ते आपल्या मनाच्या कल्पनेत बसत नाही, म्हणून आपण ते स्वीकारत नाही. स्वामींचे उत्तर नेहमी आपल्या हितासाठी असते, जरी ते आपल्या मनाप्रमाणे नसेल. आपण जेव्हा हट्टाने हेच उत्तर हवे असे ठरवतो, तेव्हा स्वामींची खरी कृपा ओळखूच शकत नाही. स्वामी आपल्याला जे योग्य आहे तेच देतात. म्हणून नम्रतेने जे मिळेल ते स्वीकारले तर जाणवते की स्वामी नेहमीच योग्य उत्तर देतात, फक्त ते आपल्या कल्पनेमध्ये नसते. स्वामींचे उत्तर आपल्याला काही वेळा उशिरा लक्षात येते. स्वामींची कृपा नेहमीच चालू असते, पण आपल्याला तिचे भान वेळेवर येत नाही. एखादी घटना घडते तेव्हा आपण अस्वस्थ होतो, प्रश्न विचारतो, रडतो, माझे ऐकलेच नाही असे आपण विचार करतो. काळ पुढे सरकतो आणि अचानक लक्षात येते की त्यावेळेला जे घडले तेच माझ्या भल्यासाठी होते. म्हणजे उत्तर तेव्हाच आले होते, पण आपल्याला समज नंतर येते. स्वामी आधीच योग्य मार्ग तयार ठेवतात, पण आपल्या अधीरपणामुळे आपल्याला तो मार्ग दिसत नाही. म्हणूनच लक्षात घ्या की उत्तर उशिरा मिळत नाही, तर आपणच उशिरा ओळखतो. आपले मन जर शांत असेल तर स्वामींचे उत्तर लगेच दिसते. जेव्हा आपले मन अस्वस्थ, अधीर आणि गोंधळलेले असते, तेव्हा स्वामींचे सूक्ष्म संकेतही दिसत नाही. पण मन थोडे शांत, नम्र आणि श्रद्धेने भरलेले असेल तर अगदी छोटेसे उत्तरही मोठे वाटते. आपण सतत विचारांच्या वादळामध्ये अडकलेलो असतो की उत्तर कधी मिळेल, संकट कधी जाईल. या गडबडीमध्ये उत्तर डोळ्यांसमोर असूनही कळत नाही. पण जेव्हा मन शांत होते, नामस्मरणामध्ये स्थिर होते, तेव्हा अगदी छोटासा संकेतही स्पष्ट दिसतो. मन जर शांत असेल तर उत्तर लगेच समजते. स्वामींचे उत्तर आपल्या मनासारखे नसल्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. स्वामींना आपले मन आधीच समजलेले असते, म्हणून आपण प्रार्थना करायच्या आधीच ते निर्णय ठरवतात. काही वेळेला संकट थांबते, कधी चुकीचा मार्ग अडवला जातो, तर कधी अनपेक्षित संधी समोर येते. हे सगळे म्हणजे स्वामींचे मार्गदर्शनच असते. आपण मात्र आपल्या मनासारखे फळ शोधत राहतो आणि म्हणतो की माझे ऐकले नाही. पण खरे म्हणजे स्वामींनी आधीच उपाय ठरवून ठेवलेला असतो.
त्यांची प्रत्येक कृती आपल्या हितासाठीच असते. फक्त आपण स्वामींचे संकेत, मार्गदर्शन किंवा कृपेचे फळ म्हणून ओळखायला शिकायला हवे. म्हणूनच लक्षात ठेवावे की स्वामींचे उत्तर जरी आपल्या मनासारखे नसेल तरी ते आपल्या भल्यासाठीच असते. आपण स्वामींचे उत्तर टाळतो म्हणूनच आपली संकटे वाढतात. स्वामींनी दिलेले मार्गदर्शन हे नेहमीच आपल्या हितासाठी असते. अनेक वेळेला ते एखादे काम करू नकोस असा स्पष्ट इशारा देतात. कधी सतत अडथळे येतात, तर कधी मन अस्वस्थ होते, तर कधी परिस्थिती साथ देत नाही. हे सगळे स्वामींचे थेट सांगणे असते की आता हा मार्ग योग्य नाही. पण जर आपण हे उत्तर मानले नाही आणि आपला हट्ट पुरवला तर पुढे जाऊन आपण मोठ्या अडचणीमध्ये सापडतो. थोडक्यात काय तर संकट ही शिक्षा नसते, तर स्वामींच्या उत्तराकडे दुर्लक्ष केल्याचाच परिणाम असतो. उत्तर शोधण्यापेक्षा समर्पण करावे. आपण जर सतत उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, जसे की माझे काम होईल का, संकट कधी जाईल, तर आपले मन अधिक बैचेन होते. खरे तर स्वामींना विचारायची गरज नसते, कारण ते आधीच आपले मन जाणतात. म्हणूनच खरी भक्ती म्हणजे समर्पण. जे घडते आहे ते स्वामींच्या इच्छेनेच योग्य घडते आहे अशी भावना ठेवली तर प्रत्येक प्रसंग आपल्याला मार्ग दाखवतो. आपण शांतपणे नामस्मरणात राहिलो, प्रार्थनेमध्ये मन एकाग्र केले तर जाणवते की प्रत्येक घटना ही आधीच दिलेले मार्गदर्शन आहे. समर्पण म्हणजे हट्ट सोडणे आणि जे घडते आहे ते स्वामींच्या कृपेनेच घडते आहे अशी भावना ठेवणे. उत्तर शोधत बसण्यापेक्षा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला तर कृपा आपोआप अनुभवता येते. स्वामी नेहमीच आधी उत्तर देतात. त्यांनी आपल्या प्रार्थनेच्या आधीच ठरवून ठेवले असते की आपल्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे. फक्त आपण ते ओळखतो का यावर सगळे अवलंबून आहे. उत्तर नेहमी आपल्या डोळ्यांसमोर असते. एखादा संकेत, एखादे स्वप्न, अनुभूती, एखाद्या व्यक्तीचे बोलणे किंवा अगदी मनातली शांती. पुढच्या वेळेला जेव्हाही तुम्हाला असे वाटेल की स्वामी उत्तर देत नाहीत, तेव्हा थांबून बघा. कदाचित उत्तर आधीच आले असावे, फक्त आपण ते पाहिले नसेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींनी आधीच आपले उत्तर दिलेले आहे, हे आपण कसे ओळखावे. उत्तर ओळखण्यासाठी सर्वात आधी आपला गोंधळ बाजूला ठेवावा लागतो. जेव्हा स्वामींच्या चरणी प्रार्थना केली जाते तेव्हा मनामध्ये अचानक शांतता, आत्मविश्वास किंवा स्पष्टता जाणवली तर तेच उत्तर असते. स्वामींचे उत्तर नेहमी सोपे असते, पण आपण क्लिष्ट विचार करतो म्हणून ते दुर्लक्षित होते. त्यामुळे श्रद्धा ठेवा आणि घडणाऱ्या प्रत्येक अनुभवामध्ये स्वामींचे मार्गदर्शन ओळखायला शिका. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.